हॅलो माय डिअर फ्रेंड्स. तर तुम्ही आमची ट्रेकिंग बघितली. ट्रेकिंग झाल्यानंतर आम्ही खूप छान मस्त ब्रेकफास्ट केला. त्यानंतर परत अगेन आमचं खूप सुंदर सेशन होतं. खूप सुंदर सुंदर टॉपिक होते आणि खूप छान सरांनी सांगितले आहे. तर तुम्ही बघू शकता. After the program, I'm getting that of by sir, and I was very happy that time and excited. Oh, nice. After the program, आमचा लंच होता. आम्ही मस्त लंच वगैरे करायला गेलो आणि you can see the food was just awesome, tasty, yummy. असे खूप सारे आम्ही मस्त मेमरीज क्रिएट केली, थोडे फनी. So after the lunch, we create our memory. Then after again we have the session, and you can see people are very attentively attending the interesting topic. एक गर्भाधान खंडान में 50 बार विभाजित होने पर आपके पास 100 लाख करोड़ से अधिक कोशिकाएं थी, जो आकाश गंगा के सभी तारों से भी ज्यादा है. फिर आपने इस दुनिया में जन्म लिया. इव्हिनिंगला मस्त छान एक वेगळा पद्धतीचा प्रोग्राम होता. मस्त छान हिलिंग सेशन होतं. त्याची ही पूर्ण तयारी झालेली होती. यू कॅन सी ही मस्त छान दिवे लावलेले, सिटिंग अरेंजमेंट पण प्रॉपर झालेली आहे. आणि त्यानंतर इतकं छान सुंदर सेशन झालेलं होतं ना. संध्याकाळी मस्त 2 तासाचं खूप सुंदर. तुम्ही ते यूट्यूबला बघू शकता. हिलिंग सेशन कंप्लीट झालं आणि देन अगेन आमचा डिनरचा टाईम झालेला होता. मग आम्ही परत सोलनेसकडे गेलो आणि तिकडे छान डिनरचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. विविध पदार्थ. छान जेवण झाल्यानंतर आम्हाला पत्री मॅमला भेटायचं होतं. तर येस, त्यांच्यासोबत आम्ही मस्त गप्पा मारल्या, मस्त फोटोज क्लिक केले अँड वी क्रिएट द मेमरी विथ देम. तर खूप छान वाटलं त्यांना भेटून. जेवणानंतर खूप सुंदर कार्यक्रम झाला जेवणाचा. तर खूप लोकांनी मस्त एन्जॉय केला. इथं छान दोहांचा कार्यक्रम हा कंटिन्यू चालू आहे. मस्त तुम्ही हा पूर्ण बघू शकता ऑन यूट्यूब. येस, तर अशा प्रकारे लोक छान एन्जॉय केला. त्यानंतर मी आता जात आहे डॉमकडे. यू कॅन सी द नाईट सिनारिओ हिअर. अगेन द नेक्स्ट मॉर्निंग खूप छान इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी होती. आणि हा नेक्स्ट मॉर्निंग आमचा आता आलेला आहे. तर आता इथं आम्ही हा जो तुम्हाला पूर्ण कॅम्पस दिसतो तर मॅनिफेस्टेशनचे टॅग लावतो आहे. म्हणजे लोकांनी जे काही त्यांचे टॅग्स आहेत ते इथं शोधायचे आहेत. आणि हा खूप मोठा एरिया आहे. हा मॅनिफेस्टेशनचा एरिया आहे. म्हणजे याला ॲम्पी थिएटर एरिया म्हणून ओळखलं जातं. आणि आमचे पूर्ण टॅग्स लावून झालेले आहेत. यानंतर सर येतील, मस्त छान सेशन घेतील आणि ते मस्त छान ॲक्टिव्हिटी तिथं होईल. जो आप महसूस करोगे नो रश.
अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर आम्ही परत सरांना भेटलो. बऱ्याच सरांसोबत आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. देन मस्त नाश्ता करायला गेलो. मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतला, कारण की हा आज आमचा लास्ट दिवस होता आणि खूप साऱ्या मेमरीज क्रिएट केलेल्या होत्या. खूप जास्त धमाल लागलेली. अपने हाथों में हाथ और उंगलियां में उंगलियां रखकर सुखासन में बैठ जाए. सकाळचे प्रोग्राम झाल्यानंतर दुपारी प्रोग्रामची सांगता होती, त्यामुळे प्रोग्राम हा आता शेवटकडे आलेला आहे आणि शेवटी सगळ्यांना मस्त सांगता. सुंदर प्रोग्राम झालेला होता ना हा, आणि शेवटच्या दिवशी कोणाला जायचं म्हणणं होतं. मीन्स इट्स हार्ड टू लीव दिस ॲक्च्युली. अशा प्रकारे आमचा हा प्रोग्राम समाप्त झालेला आहे आणि खरंच खूप सुंदर मॅनेजमेंट. तर माझ्यासोबत श्रेया आहे आणि तिने एक खूप छान सुंदर बुक लिहिलेला आहे, जे की आहे दिस युनिव्हर्सल स्पिरिच्युअल लॉज अ पोएट्री जर्नी. एंड इसमें आप बेसिकली यू कैन लर्न ऑल अबाउट मैनिफेस्टेशन एंड ऑल अबाउट एनर्जी एंड हीलिंग एंड हाउ एक्चुअली टू बी एबल टू हैक योर लाइफ. एंड स्पेशली जो लोग को रीडिंग बहुत ज़्यादा नहीं पसंद होता, दिस विल गिव यू रैंडम आंसर्स. अगर आप कभी पूरा भी इसको कॉन्स्टेंटली नहीं पढ़ रहे हो, बीच में आपने कभी कुछ आपकी लाइफ में हो रहा है, जल्दी जल्दी आपने एक रैंडम पेज खोला, विल गिव यू विजडम एंड इट माइट रेजोनेट विथ यू, माइट गिव यू आंसर्स. माय डियर फ्रेंड्स, जर हे बुक आहे तुम्हाला ॲमेझॉनवरती पण मिळून जाईल हे बुक, तर तुम्ही नक्की वाचा, रिव्ह्यू कळवा. सो शी इज द ऑथर ऑफ दॅट बुक. थँक्यू. लव यू. हाय हेलो सबका नमस्कार. मेरा नाम शालिनी है, पिरामिड वैली से बात कर रहा हूँ. सो इधर पिरामिड वैली बेंगलुरु पर बड़ा पिरामिड है. सब लोग इधर आके ध्यान कर सकते हैं. ये सुंदर प्रकृति का बीच में है और पहाड़ियों को बीच में है एंड ब्यूटीफुल वाटर बॉडीज अराउंड एंड वन कैन कम हियर एंड कनेक्ट टू द इनर सेल्फ. जब पूरा बाहर का और अंदर का भी शब्द शून्य हो जाएगा, inner silence and the outer silence, at that time we go to the meditative states. And the pyramid here is a mega pyramid, 160 feet by 160 feet, where 5,000 people can sit and meditate. And all thanks to our founder with the wonderful inspiration Brahmarshi Patriji, who has created this pyramid so that people from different parts of the world come here and do their sadhana. ये पूरा ये पिरामिड साधना के लिए है. सो आप लोग भी आ जाओ. बेंगलोर पर कनकपुरा रास्ता पर है. एंड आई एम वेरी मच प्राउड टू से दैट लास्ट 14 years I am here in this place and I am enjoying this spiritual life. So come down and join us and meditate at Pyramid Valley. थैंक यू सो मच मैम फॉर द मीन्स आपने इतना अच्छा वो बताया हमें. तो प्लीज़ गाइज तुम्ही नक्की या इथं व्हिजिट करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघणार देन यू विल केम टू नो की व्हॉट इज द प्लेस ॲक्च्युली हिअर. सो थँक्यू मॅम. थँक्यू. अशा प्रकारे आमचा हा प्रोग्राम छान समाप्त झाला आणि खरंच जायचं मन नव्हतं. आणि ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून ॲज अ ॲप्रिशिएशन म्हणून आम्हाला इथं हे बॅगचं किट मिळत आहे. सो आम्ही इकडे नाही जात आहोत, आम्ही पूर्ण मेमरी कॅरी करून आता आमच्या प्रवासाला जाणार आहोत. आफ्टर द प्रोग्राम आम्हाला इतकं पटापट जायचं होतं, कारण की जेवणही बाकी होतं, आमची बॅग पॅक करायची बाकी होती. त्यानंतर आम्ही थोडं पुस्तकांची शॉपिंग केली आणि देन आमचं शेवटचं जेवण सगळ्यांसोबत आमच्या व्हॉलेंटिअरसोबत झालं. खूप सुंदर लास्ट अविस्मरणीय हा क्षण होता. गुड बाय नाही म्हणणार मी, बाय मिलना है, मिलते रहेंगे. बहुत अच्छा लगा. तुम मेरी फेवरेट हो भाई. इतना मस्त है लड़की, याद रहेगी जिंदगी भर. बिल्कुल अलग है, अलग युनिक करके खूप छान वाटलं. लास्ट डे आहे आता है ना, चेंज मत हो ना. अशा प्रकारे आम्हाला दोघांनाही जायचं होतं. आम्हाला बॅग पॅक करायची होती.
सो आम्ही आमच्या मार्गाला चाललो, आमची कॅब आलेली आहे. अँड गाईज खरंच हा मोमेंट इतका हार्ड होता आमच्यासाठी लिव्ह करण्याचा, हा प्लेस काय सांगायचा. देन आम्ही कॅबमध्ये गेलो. आता आम्ही जात आहोत श्री रविशंकर यांचा आश्रम आहे, रस्त्यात येतं. तर आम्ही फक्त जस्ट नॉर्मल व्हिजिट केलं बिकॉज इव्हिनिंग जास्त झालेली होती, आम्हाला 6 वाजले होते अराऊंड. तर जर तुम्हाला जायचं असेल तर मस्त वेळ काढून जा. आम्ही फक्त लोटस टेम्पल जे आहे तेच बघितलं आहे. आणि खूप सुंदर असा हा आमचा प्रवास आणि इतक्या 5 दिवसाचा हा इतका छान फुल ऑफ पॅकेज, एक्साइटमेंट, मेमरीज, एनर्जी मी कॅरी करून माझा हा सफर मी कंटिन्यू करणार आहे. हा श्री रविशंकर यांचा हा जो कॅम्पस आहे खूप जास्त मोठा आहे आणि इतका छान, इतका अविस्मरणीय आणि इतका डोळ्यांना सुकून देणारा हा प्लेस आहे ना, की जेव्हा तुम्ही जाणार तर यू विल से की इथं 2-3 दिवस तरी राहायचंच. तर येस, नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाणार आहे तेव्हा इकडे मस्त 2-3 दिवस राहणार आहे, छान व्यवस्थित एक्सप्लोर करणार आहे. खूप सुंदर हा कॅम्पस आहे. हे बेंगलोर शहरामधील जे आर्ट ऑफ लिव्हिंगचं फाउंडेशन आहे हे त्याचं मुख्यालय आहे. आणि इकडे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, विविध कार्यक्रमही शिकवले जातात आणि इकडे खूप साऱ्या सुविधा तुम्हाला इकडे मिळतील. आणि इकडे खूप साऱ्या विविध क्रिया जसे की सुदर्शन क्रिया आहे, ध्यान आणि योग आहे, प्राणायाम आहे, आयुर्वेद, म्हणजे तुम्ही एक निसर्गरम्य वातावरणाच्या ठिकाणी स्वतःशी जास्त कनेक्ट करू शकतात असं हे प्लेस आहे. Oh my goodness, तो ये हमको मिस नहीं करना चाहिए. जल्दी अपन ने देखा था ना हे लोटस टेम्पल इतकं सुंदर आहे ना, म्हणजे बघता क्षणी असं वाव हा शब्द निघतो. खूप सुंदर वास्तुशिल्प आहे आणि हे मंदिर आश्रमातील प्रमुख आकर्षण आहे. हे मंदिर 1000 पाकळ्यांच्या कमळाच्या आकाराचे आहे आणि ते वैदिक वास्तुकला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेलं आहे ॲक्च्युली. जर तुम्हाला पूर्ण शांतता, निसर्गरम्य वातावरण, आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की इथं भेट द्या. चले जाते हैं. इतकं छान सुंदर भजन ऐकल्यानंतर मन इतकं मस्त प्रसन्न झालेलं होतं ना, आहा काय सांगायचं. आणि येस, तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सगळे पोस्टर्स लावलेले आहेत वर दे आर प्रोव्हाइडिंग ॲक्च्युली. सो यू जस्ट गो थ्रू इट अँड जस्ट एक्सप्लोर इफ यू वॉन्ट, जस्ट गो देअर आणि तुम्ही ह्या प्रोसेस करू शकतात अँड देन सी युअर लाईफ हॅव इट चेंज मॅजिकली. इथं तुम्ही शॉपिंगही करू शकतात. खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथं मिळतात आणि ऑब्वियसली त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत श्री म्हणून यांचे खूप सुंदर आहेत आणि तुम्ही इथून जाऊन परचेस करू शकतात. आणि येस, आम्ही जस्ट खूप घाई होती आम्हाला, तरीही आम्ही बघण्यासाठी गेलो होतो क्युरिओसिटी म्हणून. इथं खूप साऱ्या सुंदर सुंदर क्वालिटीच्या वस्तू आहेत, होम डेकोरसाठी पण आहेत, तर तुम्ही इकडे मस्त परचेस करू शकतात. मीन्स तुम्ही जर नसतं डायरेक्टली तिकडे गेले ना, मस्त कपडे तिकडे तुम्ही घेऊ शकतात. सो नो वरीज देअर. गाईज, बेंगलोर सिटीला तुम्ही गेलं तर खूप सारे स्पॉट आहेत तिकडे फिरण्यासाठी, फक्त तुम्हाला वेळ पाहिजे त्या गोष्टी अनुभवायला व्यवस्थित. तर जेव्हा तुम्ही जाणार तर वेळ नक्की काढून जा आणि सर्व एक्सप्लोअर करा तिकडे जाऊन.
खूप सारे वेगळे मॉल्स आहेत छान छान. आणि जेव्हा तुम्ही ह्या मॉलमध्ये एंटर करतात ना, तर इथं डोरला एक मस्त पंचांग क्लॉक आहे, जे की आपण वैदिक काळातली म्हणतो. तर यस यू कॅन सी. तर लोटस टेम्पलला व्हिजिट करून आम्ही बघायचं ते क्युरियोसिटी होती म्हणून गेलो होतो. नाव वी आर गोईंग टू सोल फॅमिली. त्यांच्या घरी जाणार आहोत. इतकं सुंदर छान घर आहे त्यांचं की बघता क्षणी असं वाटतं की तुम्ही एखाद्या म्युझियममध्ये आले आहात. खूप सुंदर आहे. आणि तिकडे आम्ही जाताच मस्त फ्रेश झालो. देन वी हॅड द अमेझिंग डिनर. डिनर झाल्यानंतर मस्त छान झोपी गेलो आम्ही. त्यानंतर मॉर्निंगला PSS आणि डिवाइन शाइन यांचं सेशन होतं. मस्त 1 वर्ष पूर्ण झालं. त्याची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. आणि देन वी हॅड द अमेझिंग ब्रेकफास्ट. खूप इतका सुंदर, इतका टेस्टी होता. अमेझिंग. ओ माय गॉड, शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे इतका आवडला तो आम्हाला की जसं म्हणतो ना आपण की पोट भरतं पण मन नाही भरत, तसंच. सो आफ्टर द डिलिशियस ब्रेकफास्ट आम्ही जात आहोत मनसा लाईट एज फाउंडेशनकडे. खूप सुंदर छान असा हा स्पॉट आहे. इफ यू आर गोईंग देन मस्ट गो देअर. अँड वेन यू विल डू द मेडिटेशन देअर, वेन यू फील दॅट प्लेस एनर्जी, यू विल बी अनदर लेवल. आम्ही मस्त पोचलो. फर्स्ट तुम्हाला इकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते अलाउ करतो तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी. हा, बट इथे एक गोष्ट आहे की तुम्हाला मोबाईल आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे. मोबाईल तुम्हाला फक्त कॅम्पसच्या आतच तुम्ही यूज करू शकता. देन हाऊ टू जस्ट ऑफ युअर मोबाईल. या कॉस्मिक टावर म्हणतात याला. मनसा लाईट एज फाउंडेशनविषयी तुम्ही गुगल करू शकता. यू विल फाइंड देअर लॉट इन्फॉर्मेशन अँड द हिस्ट्री ऑफ बिहाइंड द कॉस्मिक टावर. सो जस्ट गो थ्रू इट. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जबरदस्त आहे. हे इतकं छान सुंदर युनिक स्ट्रक्चर आहे की याच्यात 2 पिरॅमिड आहे. वन स्टँडिंग ऑन द अदर अँड त्याच्याखाली मेडिटेशन हॉल आहे दुसऱ्याखाली. तर इतका कॉस्मिक एनर्जी आहे त्यामध्ये. जर तुम्ही थोडाही वेळ तिथं बसले तर तुम्हाला ते जाणवेल. सो आफ्टर मोर दॅन 20 minutes वी सॅट देअर अँड अदर मेंबर आमचे जे होते मास्टर ट्रेनर बेंगलोरचे ते आले. मस्त त्यांना छान प्रकारे भेटलो, ज्यांना आम्ही फक्त ऑनलाईन रूममध्येच बघत आलेलं होतं. फायनली आम्ही सगळे मस्त एकमेकांना भेटलो, मस्त मजा केली. तर आता आम्ही आतमध्ये जात आहोत, जिथं आहे सप्तऋषीची गुरुजी समाधी आणि चक्रा मंतपास. तर तिथं जाऊन आम्ही मेडिटेशन करणार आहोत. आणि आमचा हा जो पूर्ण दिवस होता पूर्ण मेडिटेशनमध्येच छान आम्ही व्यतीत केला. खूप सुंदर असा हा अविस्मरणीय हा दिवस होता आमच्यासाठी. तिकडे आतमध्ये बिलकुल मोबाईल अलाउड नाही आहे. बस एवढंच मी कॅप्चर करू शकली आहे. देन यू कॅन जस्ट गो थ्रू इट अँड जस्ट डू द गुगल. जी सप्तऋषींची केव आहे ती इथं तुम्ही इथं बसून मेडिटेशन करू शकतात आणि त्यांची ऊर्जा तुम्ही कनेक्ट करू शकता, घेऊ शकता. आता आम्ही जात आहोत कुंडलिनी या टावरकडे. तर हे पण जवळच आहे, जस्ट काही वॉकिंग डिस्टन्सवरती.
तर आम्ही आता आतमध्ये जात आहोत आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये एंटर करणार तर तुम्ही तिथं खूप सारी इन्फॉर्मेशन लावलेली खूप सुंदर अशी तऱ्हेने आहे. बट आतमध्ये मी जास्त कॅप्चर नाही करू शकले. मी गुगलवरून फोटो टाकले आहे, तुम्ही बघू शकतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतः एक्सप्लोर करणार तर यू विल फॉल इन लव दॅट प्लेस. अँड देन वी हॅड द अमेझिंग लंच. तर मस्त मी घरी तयार करून आणलेला होता आणि आम्ही मस्त सगळ्यांनी आस्वाद घेतला. उत्तराखंड. वाव. तर आम्ही आज खूप छान मस्त जेवण करतोय सगळे बसून. वी हॅविंग फन. So after the session we click a lot pictures and we create our memories. इतके छान सुंदर दिवस माझ्या सुंदर लेडीज सोबत गेला. खूप धमाल केली, खूप आध्यात्मिक रीतीने एक्सप्लोर केला. अँड देन आम्ही एका लेडीजच्या घरी गेलो. मी वी आर ऑल्सो फ्रॉम द सोल फॅमिली. मस्त त्यांच्याकडे जाऊन मी मस्त चहा कॉफी नाश्ता घेतला. अँड देन आय हॅव टू इमिडिएटली लिव्ह बिकॉज माय ट्रॅव्हल वॉज वेटिंग फॉर मी. आणि बेंगलोरमध्ये गेले म्हणजे ट्रॅफिकचा इश्यू असतो, त्यामुळे मला 1.5 तास अगोदर निघावं लागलं. त्यांना सोडून खूप दुःख होत होतं, त्यांना सोडून की ते तिकडे आणि मी चालली म्हणजे प्रवासाच्या दिशेने. तर कोई बात नाही, खूप मी मेमरीज कॅरी करून येत आहे. खूप सुंदर असा हा माझा अविस्मरणीय क्षण मी व्यतीत केले आहेत. देन आय एम जस्ट गोईंग on my way with lots positivity, lots excitement, lots of experience and many more things. So thank you so much for joining and for watching this video. Channel subscribe kara, like kara, share kara. Thank you so much. Stay tuned, stay humble and let's love.